भाऊजी बरी आहे ना तब्येत आता? काय अवस्था करून घेतली स्वतःची, एवढा नाही त्रास करून घ्यायचा। हे बघ अरे, आपल्या आज ना उद्या सापडेल, पण तू अशी तब्येतीची हेळसांड करून घेणं बरं आहे का? बाबा काय झालं तुला? अरे बाबा ठीक आहेस ना तू? हाँ, मी ठीक आहे। छोटे सरकार, अहो ऐका ना, जरा शांत व्हा तुम्ही। मम्मा मी एकदम ठीक आहे। बाबा सांग ना कुठे आहे माँ? अमोल, अरे तू आधी जर थांबा आजोबा। बाबा सांग ना रे, माँ कुठे आहे? मला भेटायचंय तिला। अरे अमोल बाळा, मी बाबा तू बोलला होतास ना तुम्ही मला घेऊन परत आजगावला येणार आहे, मग तू आलाच नाहीस। बाबा बोल ना रे, कुठे आहे माझी माँ? बाबा सांग ना। बाबा मला माझी माँ पाहिजे, आत्ताच्या आत्ता। अमोल 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 ऐक, हे अमोल। अमोल अर्जुन, असं काय करतोयस तू? हे बघ, जोपर्यंत अभ्यास सापडत नाही तोपर्यंत अमोलला धीर आपणच द्यायचा आहे ना। तर मग असं करून कसं चालेल? तू असा हातपाय गाळून चालणार नाही। बापू अहो, कसं सावरू मी सांगा ना? अमोल एक दिवस राहू शकत नाही आप्पीशिवाय। जोपर्यंत आप्पी सापडत नाही तोपर्यंत त्याला काय आणि कसं समजवायचं, आता माझं डोकंच चाललं। आपण अमोलची काळजी घेऊच, पण आपल्याला स्वतःला सतत सांगत राहावं लागेल की दीदी सापडणार आहे। आपल्याला अजून दीदीबद्दल स्पष्ट काहीच कळालेलं नाही। आप्पीला काय नाही झालं माहिती आहे मला। हो अर्जुन दादा, पण त्यांचा शोध घ्यायला आपल्या हाती काहीच धागेदोरे नाहीत। मग आपण कसं शोधणार त्यांना? आप्पीला शोधण्यासाठी मला कशाचीच गरज नाही। तिचं फक्त असतंच बास आहे माझ्यासाठी। आप्पी जिथं कुठं असेल ना, मी तिला शोधून आणणार, म्हणजे आणणार। हे काढा सगळं काढ। अर्जा, असं काय डेवानी करतोयस? अहो कदम, मग इथं पडून आणि झोपून काय करू मी? आप्पी कुठे आहे, कशी आहे, शोधलं पाहिजे, बघितलं पाहिजे ना। हा अर्जा, अरे पण त्यासाठी तुझी तब्येत बरी पाहिजे का नाही? तू इथं हॉस्पिटलात ऍडमिट आहेस हे विसरू नकोस। अरे वय अर्जुन, अरे तिकडं आर्या स्वप्नील सर शोध घेतायत की आप्पीचा, तू त्रास करून घेऊन काय होणार आहे? कळानच काय करावं आता ते। हे बघ अर्जा, अरे तू बरा असशील ना तर कुठून बी आपल्याला शोधून काढशील याची खात्री आहे बघ मला। पर आता अजून एका माणसाच्या जीवाशी खेळ आम्हाला सहन नाही होणार। कदंबा, तिचं सोबत नसणं त्रास देते हो मला। आर्या मॅडम, स्वप्नील सर, असं एकही गाव, एकही दवाखाना राहिलेला नाहीये की जिथे आपण अपर्णा मॅडमना नाही शोधलंय। हो, आम्ही पण ऍक्सिडेंट झाला त्याच्या आजूबाजूला सगळीकडे बघितलं, अपर्णाचा कुठेच पत्ता नाही लागला। कायतोंडे, काल रात्रीपासून आपण अपर्णा मॅडमचा शोध घेतो। अहो आजचा दुसरा दिवस आहे, एक्स्ट्राची तुकडी लावून सुद्धा अपर्णा मॅडम आपल्याला सापडलेला नाहीयेत। त्यामुळे सर, मला नाही वाटत आहे की अपर्णा मॅडम आपल्याला सापडतील। अगं मग आर्या, अपर्णा गेली कुठं? सर, दुसरीही शक्यता असू शकते ना। म्हणजे असं की गाडीचा भीषण अपघात झालाय, गाडी उंचावरून खाली पडली, गाडीचा स्फोट झालाय आणि अशा सिच्युएशनमध्ये अपर्णा मॅडमचं वाचणं शक्यच नाहीये। आर्या मॅडम, पण एक मिनिट, असं काहीच झालेलं नाहीये, कारण तसं असतं तर बॉडी सापडली असती ना अपर्णाची। सर, बॉडी नसेल तर ती कुठून सापडणार? हे बघा, माझं नीट ऐका, तुम्ही त्या ड्रायव्हरची अवस्था पाहिलीत? जर त्या ड्रायव्हरची अशी अवस्था होऊ शकते तर अपर्णा मॅडम त्या गाडीमध्ये पाठीमागे बसलेल्या असणार। मग विचार करा ना, त्यांची काय अवस्था झाली असेल। आय एम सॉरी आर्या मॅडम, पण असं तर्क बांधून कसं चालेल? अहो, आपल्यातला एक माणूस अपघातात गायब झालाय आणि आपण असं शक्यतांवर भार टाकून आपली जबाबदारी झटकू नाही ना शकत। अहो, बॉडी नाही तर किमान काही वस्तू तरी सापडल्या असतील अपघातात। कायतोंडे, गाडीच्या भडक्यात वस्तू आणि बॉडी दोन्ही पण। आय एम सॉरी सर, पण नाही, आपण सापडलेल्या वस्तू बघितलेल्याच नाहीत ना। येस, करेक्ट। आर्या मॅडम, अपघातामध्ये काही वस्तू सापडल्या असतील ना, त्या तुम्ही आम्हाला दाखवू शकता? हो नक्कीच। कुलकर्णी, त्या वस्तू घेऊन या।
सर, ही अपर्णा मॅडमची बॅग आणि हे लॉकेट अपर्णा मॅडमचे. हे तिच्या सोबत होतं म्हणजे अपर्णा मॅडम खरंच आपल्याला सोडून गेल्यात का? काय तुंडे? हे बघा गायतोंडे, आपण अपर्णा मॅडमचा आणखी शोध घेतला तर या सगळ्या फॉर्मॅलिटीज पेंडिंग राहतील आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि असं कुठलंही गाव राहिलेलं नाहीये जिथे आपण अपर्णा मॅडमचा शोध घेतलेला नाहीये. सो प्लीज तुम्ही दोघंही समजून घ्या. यू आर राईट. आणि शोधून शोधून कोणाला शोधणार? या वस्तू घेऊन जा तुम्ही. सर, हे बघा, अर्जुनला हे सगळं सहन नाही होणार, त्यामुळे तुम्हालाच त्याची विशेष काळजी घ्यावी लागेल सर. सो बी स्ट्रॉंग. तुला अर्जुनची काळजी वाटते? मला कळत नाहीये अमोलला कसं सांगू हे सगळं. खरं आहे सर. हे बघा, माझा हा अंदाज खोटा ठरला असता ना तर त्याचा सगळ्यात मोठा आनंद मलाच झाला असता. बट इट्स अ फॅक्ट आणि आपल्याला ते ॲक्सेप्ट करूनच चालावं लागेल. आपण कितीही अंदाज बांधले तरी तेच होतं जे नियतीला हवं असतं. आर्या, अमोल, अमोल, बाळा. अमोल, इकडे बघ. एवढं नाराज होतात का? अमोल, हे बघ बाळा, मला माहितीये तुला तुझी मा जवळ हवी आहे. आपण शोधूयात ना तुझ्या माला. पण तू जर असा वागलास तर बाबा अजून नाराज होतील की नाही? आणि तुझ्या बाबांना पण त्रास होतोय याचा पण विचार करायला हवा की नाही आपण बाळा? अमोल, अरे तुझ्या माला शोधत असताना बाबांना त्रास झाला आणि त्यानंतरच त्यांना ऍडमिट करायला लागलं की नाही? चल आपण जाऊयात आणि तुझ्या बाबांना सॉरी म्हणूयात. हा, म्हणजे तुझे बाबा लवकर बरे होतील आणि लवकर मला शोधून आणतील. चल अमोल, तू आता बोलणार पण नाहीयेस का? बरं ठीक आहे, तुला हवं तसं वाग. हा, नको म्हणू सॉरी बाबांना, पण असं शांत नको ना राहू. अमोल, सोन्या, माझं चुकलं. हा, पण प्लीज प्लीज बाळा, शांत शांत नको ना राहू असं तू. लॉकेट कुठे आहे माझं? लॉकेट ते कुठे आहे माझं लॉकेट? आहे 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 बाळा, तुझं लॉकेट ना घरी आहे. किती जाणार आपण घरी? अमोल, अरे बाबा, मा भेटल्यावर मगच मी बाबाशी बोलेन, नाही तर काहीच बोलणार नाही मी. अमोल, बाळा. अर्जुन, अर्जुन झोपलाय का? अरे दादा, आपी सापडली का? कधी आले तुम्ही? आता का? अर्जुन तू शांत हो जरा. नाही, मी शांत आहे. आपी सापडली ना? कशी आहे? बरी आहे का? बेशुद्ध आहे का? काय झालं? अर्जुन, अपर्णा नाही सापडली. सापडली नाही? तुम्ही तिला एवढं शोधलं, सापडली कशी काय नाही? अर्जुन, हे बघ, आम्ही अपर्णा मॅडमला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय? पण काय? हे बघ अर्जुन, इन्व्हेस्टिगेशन करताना हे अपर्णाचं लॉकेट सापडलंय. हे आपीचं लॉकेट आहे. हे कुठं सापडलं तुम्हाला? ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्या गाडीत सापडले. अर्जुन, तुझ्या भावना कळतात आम्हाला, पण कदाचित या ऍक्सिडेंट मध्ये अपर्णा आपल्याला सोडून गेली ही शक्यता गृहीत धरायला. आता काहीतरी काय बोलतोयस तू? हे तुम्हाला सांगितलं मी आपल्याला शोधा. तिकडे जाऊन शोधलं, तुम्ही आल्यानंतर यासली बडबड करताय का माझ्यासमोर? आर्या, अर्जुन, खरंच आम्ही अपर्णा मॅडमला जवळपासच्या गावामध्ये आणि आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या नाही सापडल्या. अर्जुन, कदाचित त्या स्फोटामध्ये जळून. आर्या, अर्जुन, तसं काय सापडलं का आपल्याला? अरे चिंचुकी, आपण पोलीस पण आहे ना?
मी स्वतः बघितलं तिकडे जाऊन, काहीच नाही सापडलं. हे बघ अर्जुन, मान्य आहे आपल्याला की या लॉकेट शिवाय आपल्याला दुसरं काहीच सापडलं नाहीये. त्यामुळे नक्कीच आपण खात्रीने नाही सांगू शकतो. पण तू विचार कर ना, जर अपर्णा मॅडम खरंच जिवंत असत्या तर गेल्या या 2 दिवसात आपल्याला त्यांच्याबद्दल काही ना काही माहिती मिळाली असती. अहो मॅडम, साहेब आत्ता कुठं बरं होतं, नंतर बोलू की आपण. मी ठीक आहे चिंचुके, मी ठीक आहे. आणि आर्या, मी तुला परत परत तेच सांगतोय, माझी आप्पी जिवंत आहे, तिला काय नाही झालं. अर्जुन, अरे पण तू ऐकून तर ना. अहो मॅडम ऐका. अर्जुन सांभाळ स्वतःला, आपण बोलू नंतर यावर. दादा, माझी आप्पी जिवंत आहे, तिला काय नाही झालं. आणि मी आप्पीला शोधणार, आणि शोधणार म्हणजे शोधणार, तुमच्याच्याने नाही होणार. सर बाजूला. अरे तुला कळत कसं नाहीये, तिकडे एवढा मोठा स्फोट झालाय आणि त्या स्फोटात अपर्णा मॅडम जळून त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आपण नाही नाकारू शकत. अर्जुन, वाह, तुझ्यासाठी हे सोयीचंच झालं ना. ओ साहेब, काय बोलताय? नाही, बरोबर आहे चिंचुके. अरे किती आनंदाने सांगते बघ ना, अपर्णा मॅडमचा चढून मृत्यू झाला म्हणून. अरे आप्पीबद्दल एवढं जरी प्रेम असतं ना, आशेचा 1 किरण पण पुरेसा असता आप्पीला शोधण्यासाठी. पण ही राहून राहून तेच सांगते, आनंदाने सांगते उड्या मारून. अपर्णा मॅडम तळून खाक झाल्या, मेल्या, गाडी पेटली, स्फोट झाला. अर्जुन बास. एक वेळ होती जेव्हा अपर्णा मॅडम बद्दल माझ्या मनामध्ये खरंच राग होता, पण म्हणून काय मी त्यांच्या मरणाची इच्छा माझ्या मनात बाळगून नव्हती. आणि असं माझ्या मनात नव्हतंच. आता तर बिलकुल नाही. काही बोलतोय. आर्या, मॅडम. अर्जुन, अरे जे पुरावे मिळाले त्याबद्दलच बोलत होती ना ती. दादा बघ, आपल्याला शोधायला गेलं पाहिजे. आपल्याला काय नाही झालं. तू एक काम कर, डॉक्टरांना बोलव पटकन. का दादा प्लीज, मला प्रश्न नको विचारू, डॉक्टरांना बोलून घे प्लीज. अरे मॅडम, अहो अरे मॅडम. चिंचुके, मला काही समजून सांगायची गरज नाहीये. आर्या, तुला तुला वाईट वाटणं साहजिक आहे. मला कळतंय या ठिकाणी तुला काही कळत नाहीये तुम्हाला. स्वप्नील सर, अल्लडपणामध्ये माणूस चुका करून जातो, पण म्हणून काय मी एवढी वाईट आहे की मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी इतर कोणाच्या तरी मृत्यूची वाट पाहीन? अहो मॅडम, ही सांगायची गरज नाहीये तुम्ही. तुमच्या मनात सुद्धा येणार नाहीत अशा गोष्टी. हो आर्या, अगं कालपासून तू अपर्णाचा शोध घेतेस माझ्यासोबत, पाहिलं नाही का मी? प्लीज तू अर्जुनच्या बोलण्याचा त्रास नको करून घेऊ. स्वप्नील सर, एक मैत्रीण म्हणून अर्जुनला जेव्हा जेव्हा माझी गरज होती ना, तेव्हा तेव्हा मी त्याच्या पाठीशी खंबीर उभी होती, त्याच्या कुटुंबाला आधार देत होती. आणि हे सगळं आहे ना, मी माझं कर्तव्य म्हणून करत होती. पण आज अर्जुन जे मला बोलून गेलाय ना, ते माझ्या मनाला लागले. अहो अरे मॅडम, तुमचा जसा हेतू शुद्ध आहे ना, तसं साहेब पण लय निर्मळ मनाचे येतो. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. अहो साहेब टेन्शनमुळे काय बाय बोलायला लागलेत. हो आर्या, अगं बघ ना, स्वतः आजारी असताना बेडवरून उठून अपर्णाला शोधायला जायचं म्हणतोय. याच्यावरून तरी तू समजून घे ना की काही समजून उमजून बोलण्याची त्याची मनस्थितीच नाहीये. अहो अपर्णा मॅडम गेल्यात, ह्या बोलण्याचा साहेबांना त्रास होत होता, म्हणून तर मी मगाशी बोलताना थांबवत होतो. पण शेवटी जी घडायला नको होतं तीच झालं. साहेब रागाच्या भरात तुम्हाला काय बाय बोलून बसले. चिंचुके, पोलीस म्हणून माझी ड्युटी मी चोख करेन, पण यापुढे अर्जुनच्या घरच्या गोष्टींमध्ये मी पडणार नाही. आणि सॉरी सर, हे बघा, माझ्याने जेवढं सहकार्य करता येईल मी ते नक्कीच करेन. आर्या, अगं अर्जुन चुकलाय हे खरंय, पण तू नको एवढं तोडून बोलूस. वाटलं तर मी त्याच्या वतीनं तुझी माफी मागतो. नाही नाही सर, हे बघा, तुम्ही प्लीज हात जोडू नका. अशा अवघड परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनीच मिळून अर्जुनला समजून घ्यायला पाहिजे, हे कळतंय मला. आपण घेऊ अपर्णा मॅडमचा शोध. अहो अरे मॅडम, तुमचं मन लय मोठं आहे. अहो साहेब बोलल्यात ते खरोखर चुकीचं बोलल्यात. अहो त्यांना कधी ना कधी त्यांची चूक कळत. चिंचुके, मला कसलीच अपेक्षा नाही, पण आता लवकरात लवकर अपर्णा मॅडम बद्दल काहीतरी ठोस कळायला हवं, एवढंच वाटतंय सर मला. मी आलो डॉक्टरांना बोलून. हळू हळू अर्जुन सर. अर्जुन सर, तुम्ही अजून पूर्ण बरे नाही झाला. डॉक्टर मी ठीक आहे, हे काढा ना आता, जायचंय मला. अर्जुन सर, मला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे, पण तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न करता जर काही केलं तर तुम्हाला त्यात धोकाही होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही तुमचं काम केलं ना, प्लीज आता मला माझा निर्णय घेऊ द्या. प्लीज मला सोडा इथून लवकर. अहो, आमचं काम तेव्हा होईल जेव्हा तुम्ही पूर्ण डिस्चार्ज होण्याच्या स्थितीमध्ये असाल. आय एम सॉरी, पण तुम्हाला आरामाची गरज आहे अर्जुन सर.
डॉक्टर मला काहीच होणार नाही, ऐका माझं प्लीज. आणि झालं तर अर्जुन सर, एक डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी आहे, मी तुम्हाला योग्य उपचार देऊनच इथून पाठवेन. डॉक्टर इथं थांबून मला काय आराम पडणार नाही. आणि एकदा काही 100 वेळा जरी चक्कर आली ना तरी मला माझ्या बायकोला शोधायला गेलं पाहिजे डॉक्टर. अर्जुन सर आहो. हे बघा डॉक्टर, मी माझ्या मुलाला अमोलला शब्द दिला होता की मी आप्पीला त्याला भेटवेल म्हणून. आता त्याची आई सोबत नसताना मी घरी कसं जाऊ, त्याच्या समोर कसं जाऊ? डॉक्टर मला आप्पीला आणि अमोलला भेटवलं पाहिजे. प्लीज मला इथून जाऊ द्या प्लीज. मी रिक्वेस्ट करतो, पाया पडतो. दादा सांग ना त्यांना मला जाऊ द्या इथून प्लीज. अर्जुन, तुम्ही यांचे कोण? मी मोठा भाऊ आहे याचा. मी पण कंटाळलो याला समजावून. सर आता हे थोडक्यात सावरले, पण यांनी आता पुन्हा जर तेच केलं तर यांना मेजर त्रास होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, जे काय असेल ते बघून घेतो. अहो पण असं नाही जाऊ शकत तुम्ही. डॉक्टर तुमचं काम आहे ना उपचार देणं, तुम्ही दिलेत. आता माझा मला निर्णय घेऊ द्या प्लीज. ठीक आहे, तुम्ही जा, पण परत काही झालं तर त्याची जबाबदारी आमची नसेल. काय हरकत. अर्जुन अरे दादा, मला आत्ता आप्पीला शोधणं जास्त महत्वाचं आहे. आणि आप्पी असताना मला काय नाही होणार. तुम्ही प्लीज माझी काळजी करणं थांबवा प्लीज. ठीक आहे, 1 मिनिट. अर्जुन, तुला काही नाही तरी गोळ्या घ्याव्या लागतील. हा डॉक्टर, इमर्जन्सीसाठी काही गोळ्या लिहून द्या. बाकीची काळजी घेतो आम्ही. ठीक आहे. अर्जुन अर्जुन अरे हो, मी ठीक आहे. मी ठीक आहे. दादा, आता आपल्याला केलं पाहिजे, आप्पीला शोधलं पाहिजे ना. आप्पी कुठे आहे, कशी आहे, काय माहित नाही ना, कशा कंडिशन मध्ये. आपण जाऊ लगेच. हो जाऊया. थांब थांब. ऐक ना, चल ना जाऊ ना आता आपण. बस जरा. अरे दादा पण बस आपण बस जाऊया आपण. बस. हे बघ, मी तुझा मोठा भाऊ आहे. मी तुला चुकीचं सांगेन का काही या ठिकाणी? नाही, बोल ना दादा बोल. हे बघ, नीट लक्षात घे, अमोल लहान आहे, त्याची गोष्ट वेगळी आहे. पण तुला आता मान्य करावं लागेल की अपर्णा या अपघातातून वाचणं अशक्य आहे. दादा, अरे आप्पीचं मरण असं वाऱ्यावर कसं सोडून देऊ मी? तिचं काहीच सापडलेलं नाही. तीच तर काळजीची गोष्ट आहे ना अर्जुन. अपर्णा तिथं सापडलेली नाहीये आणि अपघात झाल्यापासून तिला कोणी बघितलं पण नाही तिकडे. अर्जुन, समजून घे, अपर्णा आता आपल्यात नाहीये. आणि तू तिकडे जाऊन काय करणार? तिथंच शोधणार ना जिथं आम्ही शोधत होतो, त्याच गावाच्या आजूबाजूला शोधणार ना. अरे इतका वेळ आम्ही शोध घेतला. अर्जुन, तुझ्या हाताला काहीच नाही लागणार. दादा, अर्जुन, तुझी अवस्था कळतीये मला. पण हे बघ, अपर्णा जर कुठं असती तर तिनं पण आपल्याला कॉन्टॅक्ट केला असता ना. पण केलं का तिनं? केलं नाही ना. म्हणजे ती नाहीये है ना. बापू, मामांजी, अमोल. काय झालं अमोलला रुपाली? हो, त्याने स्वतःला कोंडून घेतले खोलीत आणि तो काही बोलणं पण झालाय. विनायकराव, हा चल बघूया. हा चल चल चल. अमोल, 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 छोटे सरकार. अमोल बाळा, अरे तुझी माँ नक्की माघारी येईल, तू दार उघड की. अमोल, मला तू मामाचं ऐकणार नाही का? अरे दीपक, किती वेळ झाले मी त्याला आवाज देऊन देऊन थकले, काहीच बोलणं झालाय तो. अहो छोटे सरकार, उघडा ना हो दरवाजा. हे बघा, आधीच आम्हाला हे सगळं सहन होत नाहीये, त्यात तुम्ही असे वागलात तर आम्हाला अजून जास्त टेन्शन येईल. अर्जाची एक तर मनस्थिती ठीक नाही आणि माझ्या मनात नको ती यायला लागले. अहो काय झालं तर आपण अर्जाला काय तोंड दाखवणार? अहो नाही काय होत बाबा. अहो काय बोलताय तुम्ही? असं काय नाही होणार. अरे मग तो काहीच का बोलणं झालाय? बाई, आता मला तर खूप भीती वाटतेय. दीपक, तू ना दरवाजा तोड. अरे अर्ध्या तासाच्या वर वेळ होऊन गेला, काहीच बोलला नाही. दरवाजा तोडूया. मामा, तुम्ही सगळे जा इथून. अमोल, अमोल बाळा, तुला कुणीच काय बोलणार नाही. तू बाहेर ये बरं. मामा, तुम्ही सगळे मला बोलताय की माझी माँ गेली. अरे बाळा, असं कोण म्हणतंय? तू नको काळजी करू, तू ये बाहेर. अरे माँ येईल माघारी तुझी. बापू, मला माहितीये की माँ नक्की माघारी येईल. पण आता माँ बाबा येऊस तर मी कुणाशीच काहीच बोलणार नाही. अमोल, ए बाळा, प्लीज जा ना तुम्ही.